नमस्कार मित्रांनो. गाझा पट्टीमध्ये युद्धबंदी लागू होऊन आता 3 दिवस होऊन गेलेले आहेत. 39 बंधकांची मुक्तता झालेली आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनी इस्रायलमध्ये हल्ला केला. त्याच्यानंतर इस्रायलने हमासचं सगळं जे टेरर इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने या युद्धाला सुरुवात केलेली आहे. आता आपण अशा परिस्थितीत आहोत की हे युद्ध यापुढे पुन्हा सुरू होणार का? ही युद्धबंदी आहे ती अधिक दीर्घकाळ टिकणार, त्याच्यासाठी अमेरिका, कतार आणि अन्य देश मदत करणार? या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला लवकरच मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या युद्धानंतरचं जग कसं असेल? या युद्धानंतरचा बदललेला इस्रायल, या युद्धानंतर अमेरिका आणि युरोपमधल्या जूनची अ, काय जे ते निर्णय घेतील, त्यांना या युद्धात आलेले अनुभव, त्यांना सहन करायला लागणारा भेदभाव आणि भारत या युद्धाकडे कशा प्रकारे बघतो आणि भारताला या युद्धानंतर निर्माण होऊ शकणाऱ्या संधी, असा व्यापक आढावा आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत स्वातीताई तोरसेकर आणि चंद्रशेखर नेने. दोघांचाही परिचय करून द्यायची नमस्कार. आवश्यकता नाही, कारण आता नमस्कार. बरेच व्हिडिओ आमचे करून झालेले आहेत. स्वातीताई नमस्कार. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की या युद्धाकडे तुम्ही कशा प्रकारे बघता आणि ही जी युद्धबंदी आता लागू झालेली आहे त्यातनं काय निष्पत्ती होईल असं तुम्हाला वाटतं? एक म्हणजे हे जे युद्ध इस्रायलनी जेव्हा जाहीर केलं त्यावेळेला त्यांनी अतिशय आपण म्हणू मर्यादित असं लक्ष समोर ठेवलेलं होतं आणि ते काही खूप मोठं व्यापक ध्येय नव्हतं. त्याची 2 कारणं होती, की त्यांना सुद्धा युद्ध खूप लांबवायचं नव्हतं आणि दुसरं मनुष्यहानी न करता लवकरात लवकर पोलिसांची सुटका करावी आणि 2 नंबरचं ध्येय म्हणजे तिथे असलेलं हमासचं जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि नेटवर्क आहे, ते अशा पद्धतीने चेचून काढावं, की पुढची 10-15 वर्ष या संघटनेला डोकं वर काढायला संधी मिळणार नाही. म्हणजे जे त्यांनी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाची परिस्थिती केली होती, तीच परिस्थिती हमासची गाझामध्ये करून टाकण्याची एक त्यांनी डोळ्यासमोर लक्ष ठेवलेलं होतं. आता जी युद्धबंदी झालेली आहे, ती तात्पुरती असेल का ती प्रलंबित होईल आणि ठरलेले जे ओलीस आहेत त्यापेक्षा अधिक ओलीस याच अरेंजमेंटमधून सुटका त्यांची होईल, ह्याच्याकडे सर्व जगाचं जरूर लक्ष वेधलेलं आहे. आणि त्या दृष्टीने बघता या युद्धाचे जे संभाव्य परिणाम आहेत, ते केवळ राजकीय नाहीयेत, ते सामाजिक आहेत, ते लष्करी आहेत आणि ते मध्य पूर्वे इतकेच सीमित सुद्धा राहिलेले नाहीयेत. त्या युद्धाचे जे पडसाद आहेत, ते युरोपामध्ये उठलेत, अमेरिकेत उठलेत आणि तसेच आशियामध्ये सुद्धा उठलेले आपल्याला दिसतात. तेव्हा हे एक म्हणजे परिणामांची जर का चर्चा करायची म्हटली तर या सर्व सदरांमधून आपल्याला करावी लागेल असं मला वाटतं. नेने सर, तुम्ही स्वतः जे एक इस्रायली दूतावासाकडून जे या दहशतवाद्यांचं फुटेज दाखवण्यात आलं त्यालाही तुम्ही उपस्थित बरोबर. होतात आणि काल हो. 26 नोव्हेंबरच्या 15व्या अॅनिव्हर्सरीचं निमित्त साधून मुंबईतल्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशननी एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याच्यामध्ये हो. माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणेही त्यांनी सादरीकरण केलं. गाझाबद्दलच त्यांचा एक मुलाखत पार हो. पडली. नंतर लेफ्टनंट कर्नल खंडारे असतील किंवा इस्रायलचे डिफेन्स अटॅचे असतील, तर यांच्या सगळ्या सादरीकरणाकडून आणि तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारचं युद्ध हे लढलं गेलं होतं, हे युद्ध हो. याच्या आधीच्या युद्धांपेक्षा कसं वेगळं होतं आणि त्याच्यातनं आपल्याला काय धडे, खास करून बरोबर. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत काय धडे आपल्याला घेता येतील? बरोबर. जनरल खंडारेंनी याच्यावरती बराच प्रकाश टाकला होता. जनरल नरवणे सुद्धा त्याबद्दल बोलले होते. त्यांनी एक शब्दप्रयोग वापरला, अर्बन वॉरफेअर. हे युद्ध आतापर्यंतच्या लढल्या म्हणजे इस्रायलच्या युद्धापेक्षा निराळं अशा करता होतं, की अत्यंत घनदाट मानवी वस्ती आणि त्या वस्तीमध्ये सगळी जवळ-जवळ शत्रूची वस्ती, ज्याच्यात बायका, मुलं, सिव्हिलियन सगळेच होते. पूर्वी तर वार्ताहर सुद्धा असायचे, आता वार्ताहर तिथे जात नाहीत. तर अशा वस्तीमध्ये केव्हाही युद्ध केलं
तरी त्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात. म्हणजे लढणाऱ्या लोकांच्या व्यतिरिक्त, म्हणजे त्याला बुणगे म्हटलं जातं आपल्या भाषेत, त्या बुणग्यांचे पण मृत्यू होतात आणि त्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात. तर ते डॅमेज इथे भयंकर होणार हे जवळजवळ नक्कीच होतं. परंतु त्याचबरोबर जी आक्रमण जे करतात, म्हणजे या केसमध्ये इस्रायलने आक्रमण केलं गाझामध्ये, त्यांच्या सुद्धा सैनिकांची पुष्कळ जास्ती मनुष्यहानी होण्याची शक्यता असते. त्याचा सर्वात पहिला अनुभव दुसऱ्या महायुद्धामध्ये स्टॅलिनग्राडच्या युद्धात जर्मनीला आला होता आणि जर्मनीचं प्रचंड 3.5 लाख सैन्य तिथे असून सुद्धा स्टॅलिनग्राडमध्ये त्यांची प्रचंड मानवी हानी झाली होती. कारण तुम्ही जेव्हा असं लढता घनदाट मानवी वस्तीत, कुठून गोळी येईल सांगता येत नाही. आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि युद्धाची तंत्रज्ञानं इतकी बदलली आहेत की ज्याला बुबी ट्रॅप म्हणतात, म्हणजे तुम्ही पाय ठेवला की सुरुंग उडेल, दार उघडलं की सुरुंग उडेल, अशा याच्यात सुद्धा माणसं खूप मरतात. म्हणून इस्रायलनी काळजीपूर्वकरित्या जमतील तेवढे आधी बॉम्ब वर्षाव तिथे केले. बॉम्ब वर्षाव केले की तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जायलाच लागत नाही. परंतु हमासनी जे बोगदा हा शब्द चुकीचा आहे, भुयार हा जास्त योग्य शब्द आहे. बोगदा म्हणजे टनेल ते म्हणतात, पण आपल्याकडे त्याला भुयार हा शब्द आहे. तर भुयारांमध्ये जे हमासनी सगळं सामर्थ्य एकवटलं होतं, ते नुसत्या बॉम्ब हल्ल्याने नष्ट होतच असं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तिथे जायला हे लागणारच होतं आणि ते जाताना मनुष्यहानी होईल हेही नक्की होतं. परंतु इस्रायलवरती जो हल्ला झाला होता 7 ऑक्टोबरला, तो इतका भीषण आणि इतका क्रूर होता की त्याला प्रत्युत्तर हे द्यायलाच लागणार होतं. आणि ते प्रत्युत्तर देताना जमतील तितक्या पोलिसांची सुटका करणं हे सुद्धा इस्रायलचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि त्यात आपली मनुष्यहानी होऊ द्यायची नाही. मला वाटतं त्यांनी ह्या दोन्ही, पोलिसांची सुटका अर्थात इस्रायलच्या हातात नाहीये, ते हमासने त्यांचं कंबरडं मोडलं की ते आपोआप पोलीस सोडतील अशीच अटकळ आहे. परंतु स्वतःचे सैनिक कमीत कमी मरताना सुद्धा शत्रूचा सगळा उद्ध्वस्त करायचा बालेकिल्ला, हे इस्रायलनी बऱ्यापैकी सॅटिस्फाय केलेलं आहे. तसं जर झालं नसतं तर इस्रायलनी जागतिक कितीही त्यांच्यावरती दबाव आला तरी युद्धबंदीला मुळे मान्यताच दिली नसती. त्यांनी दिली आहे याचा अर्थ मी असा समजतो की 75% तरी इस्रायलचं काम उत्तर गाझामध्ये पूर्ण झालं असावं. त्यातून पुन्हा त्यांनी उत्तर दक्षिणमध्ये पाचर मारलेली आहे. त्यामुळे उत्तर गाझावरती त्यांना स्वतःला कॉन्सन्ट्रेट करता येईल, दक्षिणेकडनं त्यांना सपोर्ट येणार नाही अशी सुद्धा काळजी ते घेते. इस्रायली नेव्हीनी समुद्राची नाकेबंदी केलेली आहे. या सगळ्याचं पाहता मला वाटतं इस्रायलचे जे वॉर ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यातले बऱ्यापैकी सॅटिस्फाय झालेत असं मला वाटतं आत्ताच्या क्षणाला. खरं आहे की आतापर्यंत 39 बंधकांना सोडवण्यात इस्रायलला यश आलेलं आहे. आज रात्री 11 जणांना हमासकडनं सोडलं जाईल असं एक माहिती समोर आलेली आहे. आणि काल जेव्हा आपण 26/11ची 15वी अॅनिव्हर्सरी आपण पाडत होतो, तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे केवळ 10 दहशतवादी पाकिस्तानातून आले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी विध्वंस मुंबईत केला. गाझा हो. पट्टीतनं इस्रायलमध्ये 1500 लोक आत आले होते. म्हणजे जर कल्पना करा बापरे. 1500 लोक मुंबईत आले असते तर कुठल्या हा. प्रकारचा हिंसाचार झाला असता. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मुद्दा जो आपण विसरता कामा नये, खास करून इस्रायल लष्करासाठी, की कालच्या सादरीकरणात हे दाखवण्यात आलं होतं की एका हॉस्पिटलच्या बाजूला एक भुयार असतं, त्याच्यातनं एक माणूस बाहेर येतो हो. आणि टँकवर हल्ला करतो आणि पुन्हा एका निवासी इमारतीत आतमध्ये जाऊन लपून बसतो. आता तुम्ही काय करायचं? तुमच्या रणगाड्यावर हल्ला बरोबर. झाला, तुमच्या जीपवर हल्ला झाला, तर त्या निवासी इमारतीवर हल्ला करायचा का? आणि तुमच्याकडे रिस्पॉन्स बरोबर. करायला फक्त 1 मिनिट असतं. आणि अशा प्रकारचं हे युद्ध, आणखीन या युद्धाचं माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणता येईल आणि ते आपल्याला युक्रेनच्या युद्धातही एका प्रमाणावर दिसतंय की ज्याला मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन, सोशल मीडियाचा वापर आणि त्या वापराद्वारे जगभरातल्या सामान्य लोकांना आणि खास करून जगभरातल्या प्रबुद्ध लोकांना या युद्धामध्ये त्यांना काहीतरी भूमिका घ्यायला लावायची आणि त्यांच्या भूमिकेच्या दबावाखाली या युद्धाचा निर्णय किंवा त्याचे एक हे बदलण्याचा प्रयत्न तो आतापर्यंत यामध्ये दिसत होता. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की या युद्धातनं जे धडे आहेत, एक तर दहशतवादी संघटना एकाचं बघून दुसऱ्या शिकतात, दुसऱ्याचं बघून तिसऱ्या शिकतात, हा एक मोठा धोका आहे. आणि दुसरी गोष्ट, या युद्धामध्ये अशी शस्त्र अनेक तयार झालेली आहेत, कारण ती माहितीच्या युद्धाची शस्त्र आहेत, ज्याचा वापर भविष्यातल्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे होणार आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जातोय तेव्हा या मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्याचा वापर युद्धात झाल्यानंतर तो निवडणुकात कसा होईल हे देखील आपण बघणं आवश्यक आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. साथीदार, तुम्हाला पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की या युद्धाच्या निमित्ताने एक ज्याला अँटीसेमायटिझम म्हणतात, म्हणजे यहुदींचा एक द्वेष केला जातो,
आणि हा द्वेष आतापर्यंत खास करून ज्याला युरोपातल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडनं केला जायचा, फॅसिस्ट ऑर्गनायझेशन कडनं केला जायचा. पण या युद्धामध्ये किंवा त्या अवतीभोवती आपल्याला असं दिसलंय की स्वतःला पुरोगामी म्हणवणारे, डावे उदारमतवादी म्हणवणारे विचारवंत, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याकडून एक प्रकारचं अँटीसेमॅटिझम म्हणजे यहुदींचा द्वेष आणि त्याचं एक ज्या प्रकारे ते समोर आलेलं आहे. आणि याच्यामध्ये मला एक आश्चर्य वाटतं की याच्यामध्ये अमेरिकेत आणि युरोपात बरेचदा जे ज्यू धर्मीय आहेत ते स्वतः उदारमतवादी विचारसरणीचा त्यांच्यावर जास्त प्रभाव असतो. आणि आता त्यांनाच वेगळं काढून की तुम्ही आमच्यातले नाही आहात, तुम्ही वेगळे आहात, तर त्या अँटीसेमॅटिझमचं एक डाव्या उदारमतवादी अँटीसेमॅटिझमचं जे दर्शन घडलं त्याची काही भारतातही थोडीशी झलक आपल्याला संजय राऊतांच्या ट्विटच्या माध्यमातून दिसली. त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? मी जो सामाजिक परिणाम जी म्हटलं त्याचा संदर्भ खरा म्हणजे तुम्ही बोललात त्याच्याशीच होता. आणि आपण बघतोय की एक जे हमासने जो हल्ला केला, मी इस्रायलनी गाझावर हल्ला केला त्याच्याबद्दल नाही बोलणार, पण हमासनी जो हल्ला केला त्याच्यामुळे संपूर्ण जगाचे 2 तट पडले असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इस्रायलला हिरिरीने समर्थन करणारे लोक दिसतील आणि इस्रायलचा निषेध करणारे लोक दिसतील. आता हे जे 2 तट पडलेले आहेत त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती पण बघण्यासारखी आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक दिसून येतं की अशा प्रकारे इस्लामी दहशतवादाचा सामना ज्यांना प्रत्यक्ष करावा लागला आहे आणि ज्यांच्या सामाजिक आयुष्यामध्ये हा प्रश्न कधी ना कधीतरी डोकवून पाहतोय, कदाचित काही ठिकाणी त्यांनी अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलेलं आहे, तिथल्या ज्या प्रतिक्रिया होत्या जनतेच्या त्या अतिशय वेगळ्या असं तुम्हाला दिसून येईल. उदाहरणार्थ भारतामध्ये सोशल मीडियामधून आपण बघितलं की इस्रायलसाठी समर्थनाची कशी लाट आलेली होती. युरोपामध्ये किंवा अमेरिकेमध्ये तुम्हाला कदाचित सोशल मीडियामध्ये हे दिसणार नाही, परंतु तिथे हमासच्या समर्थनासाठी तिथली जी इमिग्रंट प्रजा जी आहे ती रस्त्यावर आली आणि त्यांनी उग्र निदर्शनं केली. त्याच्याही आधी कुठल्या ना कुठल्या कारणावरून इस्लामी जीवन पद्धती आणि त्याचे जे कायदे आहेत त्यानुसार आपल्याला वागता यावं या हेतूनी या प्रजेनी तिथल्या जनतेच्या विरोधामध्ये जे एक आंदोलन छेडल्यासारखं केलेलं होतं, त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला जी ओरिजिनल जनता आहे तिथली त्यांच्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. आता ही जी जनता मी म्हणते इमिग्रंट्स जे रस्त्यावरती आले आणि त्यांनी हमासचं समर्थन केलेलं आपल्याला दिसतं, त्यांच्या बाजूला आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिले ते तिकडचे डावे लिबरल्स आणि जे स्वतःला मी त्यांना स्युडो सेक्युलर म्हणते, भोंदू सेक्युलर समाज जो आहे तो त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आपल्याला दिसतो. आणि हे सर्वात मोठं आश्चर्य आहे असं तुम्ही म्हणता त्याच्याशी मी सहमत आहे. आता आजपर्यंत जूनचा द्वेष जो आहे तो फॅसिस्ट करत होते. फॅसिस्ट म्हणजे कोण, तर हिटलरशाही मानणारे जे लोक होते त्याला फॅसिझम म्हटलं जायचं, कारण हिटलरनी जवळजवळ 50 लाख जूनना यमसदनीवर पाठवलेलं होतं आणि त्यांची जी हत्या झाली त्याच्यावरून हा अँटी सेमेटिक हा शब्द मुळात जन्माला आला. परंतु आज आपल्याला असं दिसतं की युरोपमध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल, राष्ट्रवादी म्हणून जे पक्ष पुढे आलेले आहेत त्या पक्षांनी बाजू घेतली ती इस्रायलची घेतलेली आहे, ती त्यांनी हमासची घेतली नाही. आजपर्यंत असं एक समीकरण झालेलं होतं की राष्ट्रवादी म्हणजे नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे ती फॅसिस्टच असते. अशा प्रकारचं एक समीकरण हे युरोपामधल्या विश्लेषकांनी बनवलेलं होतं, परंतु ते किती चुकीचं होतं, फॉल्टी होतं ते आजच्या या युद्धामुळे आपल्या डोळ्यासमोर येताना आपल्याला दिसतंय. आणि म्हणून हे जे तट पडलेले आहेत ते तिकडच्या म्हणजे युरोपामधल्या सामाजिक विश्लेषक जे आहेत त्यांना धक्का देणार आहे, परंतु ते भारतीयांना धक्का देणार आहे असं मला वाटत नाही. तर अँटीसेमेटिक जे आहेत, कारण जे डावे आहेत, जे लिबरल्स आहेत त्यांनी आजपर्यंत इस्लामी मूलतत्ववादी जी संघटना आहेत त्यांना हाताशी धरून आपलं राजकारण पुढे ढकलण्याचा प्रयत्न जगामध्ये केलेला आहे. तेव्हा हमासच्या समर्थनासाठी त्यांना उभं राहणं ही त्यांची त्याला काय आपण म्हणतो
बिईंग पॉलिटिकली करेक्ट असं त्यांचं जे म्हणणं असतं नेहमी, त्यानुसार ते त्यांच्या समर्थनासाठी आलेले आहेत. आणि मग ते जूनच्या विरोधामध्ये असल्यामुळे ते अँटी सेमेटिक असल्याचं आपण आज म्हणतो. नेने सर, मला एक थोडंसं सांगायचं आहे याच्यावरती. एक म्हणजे डाव्यांच्या हाती प्रसारमाध्यमं आहेत ही गोष्ट खरीच आहे. आता सुद्धा आहेत. आपण कितीही म्हटलं तरी प्रसारमाध्यमं, पण हे रशियन राज्यक्रांतीपासून हे चालत आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे का, सर्वात जास्ती जूनवरती अत्याचार झाले युरोपामध्ये ते रशियामध्ये झाले. मगाशी एकदा आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही म्हणला होतात की 90च्या दशकात रशिया पडल्यानंतर प्रचंड जूनचा लोंढा रशियातनं पळून इस्रायलमध्ये आला होता. आणि रशियात सत्ता कोणाची होती? डाव्यांची होती. डाव्यांच्या सत्तेमध्ये जूनवरती प्रचंड अत्याचार झाले होते. किंबहुना असं म्हटलं जातं की लेनिनचा वारस जो ट्रॉटस्की होता तो केवळ ज्यू होता म्हणून त्याला मारण्यात आलं. स्टॅलिननी ते अत्यंत इफेक्टिव्हली वापरलं की ज्यू कसा तुमचा नेता होऊ शकतो. तेव्हा डाव्यांच्या मध्ये अँटीसेमिटिझम नाही ही एक त्यांनी पसरवलेली कल्पित गाथा आहे. त्यांच्यामध्ये भरपूर होता. युरोपामध्ये सगळीकडेच होता. इंग्लंडमध्ये पोग्रोम्स झालेले होते, फ्रान्समध्ये झालेले होते. इनफॅक्ट इस्रायलच्या कॉन्सलनीच त्या दिवशी आम्हाला सांगितलं की सगळ्या जगात भारत हा एकच देश आहे की जिथे ज्यूंना बरोबरीने वागवलं गेलं कायम, आणि कुठल्याही तऱ्हेचं आमच्यावरती द्वेषमूलक गोष्टी झाल्या नाही. आता दुसरी गोष्ट, आत्ताच्या सुद्धा ह्याच्यात मला ते सांगायचंय की आता सुद्धा नॅरेटिव्हच्या लढाईमध्ये ज्यूज आणि इस्रायल कमी पडतायत. एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा कॉन्सुलेटमध्ये गेलो तेव्हा त्यांनी तिथे एक ऑडिओ टेप आम्हाला ऐकवली. एका हमासच्या युद्धखोर माणसानी, म्हणजे तो मी त्यांना गुंडच म्हणतो, त्यांना दुसरं काही नावच नाहीये, त्यांनी आपल्या आई वडिलांना एका फोनवरनं फोन केला. तो फोन गाझामध्ये त्याचे आई वडील होते आणि त्यांना केला. आणि फोनवरनी तो सांगत होता की मी माझ्या नुसत्या हातांनी 10 यहुदींना मारलेलं आहे. त्यातली एक जी बाई मेली तिच्याच फोनवरनं मी तुम्हाला फोन करतोय. आणि आणि तुमचा मुलगा एक हिरो आहे. आज तुमच्या मुलांनी एक फार मोठं कृत्य केलंय असं तो म्हणला. आणि तिकडे त्या आई वडिलांनी समाधानाने त्याला वावा म्हटलं. आता अशा वावा म्हणणाऱ्यांना आपण निरपराध कसे म्हणू? आता नॅरेटिव्ह काय चाललंय की आमचे गुंड होते ते काय 1400च होते, आता अनय म्हणला तसं. तुम्ही इथे 12,000 निरपराध मारले. याच्यातले कोण निरपराध होते हो? त्यांना समर्थन देणारे होते ते सुद्धा निरपराध कसे होऊ शकतात? तर हा नॅरेटिव्ह अजून लोकांपुढे येत नाहीये. हा नॅरेटिव्ह अधिकाधिक अधोरेखित करून लोकांपुढे यायला पाहिजे की जेव्हा आपल्या देशात सुद्धा पुरोगामी प्रियंका गांधी हमासची जेव्हा बाजू घेतात तेव्हा तिला हे दाखवलं पाहिजे की असं करणाऱ्यांची तू जर बाजू घेत असलीस, उद्या परमेश्वर न करो भारतात असे दंगे झाले तर पुन्हा त्यांचीच बाजू घेणार आहेस का? म्हणजे हे काय बोलतायत त्यांचं कळतं तरी यांना आहे का उगीचच बडबड करतायत? तर इथे ही नॅरेटिव्हची लढाई अधिक परिणामकारकरित्या लढायला हवी. कारण आपल्याला जर उद्या याचा सामना करायचा झाला तर आपल्याकडेही तेच होणार आहे. आपल्याकडे आतापर्यंत सगळ्या दंग्यांची वर्णनही अशीच केली जायची की अत्याचार नेहमी अल्पसंख्यांवरती व्हायचे, जेव्हा की परिस्थिती पुष्कळदा विरुद्ध सुद्धा असायची. तर कुठेतरी आपल्याला मीडिया त्या लोकांशी बोलून किंवा जे योग्य रीतीने विचार करू शकतील अशा राजकारण्यांना, अगदी भाजपचे असो किंवा, कारण त्यांना भीती वाटते बाजू घेण्याची. अनेक नेत्यांना अजून सुद्धा बाजू घेण्याची भीती वाटते. त्यांना वाटतं की आपल्याला जातीय ठरवलं जाईल. जातीय शब्दाची परिभाषाच काँग्रेसने इतकी बदलून टाकली की तुम्ही हिंदू आणि सेक्युलर विचार करता म्हणजे तुम्ही जातीय, आणि मुस्लिम धर्म हा मुळातच सेक्युलर आहे अशी काहीशी मांडणी राहुल गांधी सांगतच असतात ना, मुस्लिम लीग ही सेक्युलरच आहे. तेव्हा ही नॅरेटिव्हची लढाई लढण्याची आपल्याला इथे तयारी करता येईल. हे आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम्पल समोर आहे असं मी म्हणेन. मला तरी असं वाटतं. हे खरं आहे. म्हणजे जे चित्र दिसतंय ते खरोखर आश्चर्यचकित करणार आहे. कारण रशियातनं जेव्हा सोव्हिएट रशियाचं विघटन झालं तेव्हा जे काही 15 लाख ज्यू आले, ठीक आहे, त्याच्यात तिथे अँटीसेमेटिझम होतं हा भाग आहे. हो पण त्याच्यामध्ये मुख्यतः आर्थिक कारणांसाठी, कारण रशिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर हो होता आणि त्यामुळे येणाऱ्या लोकांची संख्या ही मोठी होती. पण आता जे चित्र बरोबर. अमेरिकेत आणि युरोपात दिसतंय, म्हणजे खरं तर अशा प्रकारचं युद्ध हा हा झाल्यावर इस्रायल मधल्या ज्यू लोकांनी ज्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे, आणि अनेक इस्रायल लोकांकडे असतं. दुहेरी हो. नागरिकत्व आहे युरोपचं किंवा अन्य देशांचं, त्यांनी युरोपात जाऊन आपण जरा सुरक्षित ठिकाणी जाऊया असं वाटणं हे अपेक्षित होतं. तर एक हम्म, उलट चित्र दिसतंय की जगभरातल्या, खास करून पश्चिम युरोपातले ज्यू मोठ्या संख्येने हम्म. विचार करतात की आपल्याला पश्चिम युरोपात यापुढे राहणं सुरक्षित आहे का, आणि हो हो. आपल्यासाठी नाहीतर इस्रायलमध्येच जाऊन राहणं, जरी तिथे युद्धाची शक्यता असली तरी तो आपला देश आहे. अमेरिकेत अशा हम्म. प्रकारे लोक विचार करतायत. हजारो लोक ऑलरेडी या देशातनं इस्रायलमध्ये लढण्यासाठी आलेले आहेत, कारण इस्रायलच्या सैन्यात आपल्याला सहभागी व्हायचंय. इस्रायलमधले हो. अनेक लोक तिकडचे जे कृषी क्षेत्रातले कामगार पळून गेलेले आहेत, थायलंड आणि या देशातले होते, तर ते स्वतःची कामं टाकून
आठवड्यातला 1 दिवस 2 दिवस शेतात काम करतायत. आणि म्हणून मी हो, म्हटलं, हो. की या युद्धानंतरचं जे जग असणार आहे आणि हं, एवढ्या हं. मोठ्या प्रमाणावर जर टॅलेंट खरोखरच अमेरिका आणि युरोपमधनं बाहेर पडलं हां. आणि हं, जर हं. इस्रायलमध्ये आलं आणि त्यांनी दुसऱ्या देशांकडे बघायला सुरुवात केली, तर या दृष्टीने तुम्ही आणि याच्यातलं खास करून भारताची भूमिका, भारताचं स्थान या युद्धाच्या हं, दरम्यान, तर तुम्ही हं. हे कशाप्रकारे या सगळ्या बदलांकडे बघता? स्वातीताई तुम्हाला काय वाटतं? हे अगदी खरं आहे. ज्या पद्धतीमध्ये हे लोक हमासच्या समर्थनार्थ उतरले, युरोपामध्ये त्याच्या रस्त्यावर अमेरिकेत उतरले. ते केवळ हमासचं समर्थन करून थांबले नाहीत. त्यांनी इस्रायलचा द्वेष किती आपल्या मनात आहे ते दाखवलं. आणि अनेक ठिकाणी मी व्हिडिओ बघितले, की युरोपामध्ये सुद्धा ज्यू जिथे राहत होते, त्या घरांवरती काही खुणा केल्या गेल्या, की ज्यू इथे हो, राहतो. हो. म्हणजे एक प्रकारचं निर्देशन, की बाबा इथे हल्ला करा. अशा हं, हं. पद्धतीचं काहीतरी एक वर्तन आपल्याला बघायला मिळालं. तेव्हा साहजिक तिथे जे ज्यू आहेत त्यांना आपलाही जीव धोक्यात असल्याची जाणीव झाली असेल. त्याची 2 कारणं आहेत. आजपर्यंत कधी असं झालं नाही. आणि आताच का होतंय? कारण याही पूर्वी इस्रायलवरती हल्ला झालेला एक 2-3 वर्षापूर्वी सुद्धा हमासनी अशाच पद्धतीने रॉकेट साली. सोडलेली होती त्यावेळेला. परंतु तेव्हा अशी रिएक्शन आली नाही. आजच्या घडीला आपल्याला दिसतं, की युरोपमध्ये हे जे हमासचे समर्थक आहेत आणि ज्या पद्धतीत ते रस्त्यावर उतरतात, त्यांना रोखण्यामध्ये तिथल्या सुरक्षा यंत्रणा कुठेतरी कमी पडतायत. हे हो. चित्र समोर आलेलं आहे आणि त्या चित्रामुळे तिथली जनता व्यथित झाली असण्याची शक्यता आहे, की आपण जर का इथे राहिलो तर खरोखरच आपल्या संरक्षणासाठी इथल्या यंत्रणा समर्थ आहेत का? आणि पॉलिटिकली करेक्ट राहण्याच्या नादामध्ये ही मंडळी जर का आपल्यापासून दूर राहिली तर आपल्याला जीव गमवावा लागेल. त्यापेक्षा आपण आपला जो देश म्हणतो आपण तिथे इस्रायलमध्ये हं, जाणं हं. या जनतेने जर का पसंत केलं तर त्यांना दोष नाही देता येणार. आता तुम्ही जो म्हणताय तो मुद्दा महत्वाचा आहे, की एकंदरीतच संपूर्ण ज्यू समाज जो आहे तो एक प्रकारे अतिशय स्किल्ड आहे, टॅलेंटेड आहे आणि ते जिथे-जिथे राहतात त्या देशामध्ये त्यांनी अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे. आपलं योगदान दिलेलं आहे. असा जेव्हा वर्कफोर्स युरोपामधले देश हं. सोडून इस्रायलमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल किंवा अमेरिकेतून जाण्याचा तिथे प्रयत्न करेल, त्यावेळेला ह्या देशांना अशा पद्धतीच्या लोकांची चणचण भासायला लागेल. दुसरी एक बाब अशी आहे, की ते जर का अशा पद्धतीने देश सोडून परत आले, तर त्यांना त्यांच्या जागी काम करायला दुसरी माणसं मिळतीलच असं नाही. कारण हो. जी सामाजिक परिस्थिती परत तिथे तयार होते, हां. त्याच्यामध्ये तिथे नव्याने जाऊन राहायला कोण तयार होईल, हा मुद्दा सहजच आपल्या डोळ्यासमोर येतो. इस्रायलचा जरूर फायदा आहे, परंतु मला असंही वाटतं, की ज्या पद्धतीत आज भारताकडे खूप मोठी गुंतवणूक येते आहे आणि ज्याला आपण म्हणतो हाय स्किल्ड जॉब्स इकडे तयार होण्याची शक्यता आहे. तिथेही इस्रायलची जी प्रजा आहे ती सुद्धा इथे येऊ शकते असं मला वाटतं. केवळ इस्रायलमध्ये जातील असं नाही. नेने सर तुम्हाला काय वाटतं? आणि खास करून दुसरा एक त्याला हां. जोडून मी तुमच्यासाठी प्रश्न विचारतो, की या हां. युद्धाच्या जस्ट आधी म्हणजे G20 परिषदेमध्ये इंडिया, मिडल हं. ईस्ट, इस्रायल, युरोप बरोबर. कॉरिडॉर वगैरे सगळं चालू होतं. सौदी हं. अरेबिया आणि इस्रायल यांच्यातले संबंध पुनर्प्रस्थापित होतील असं म्हटलं जात हो. होतं. या युद्धामुळे त्याच्यात एक म्हणजे मोठी गॅप आलेली आहे. तरी एक या बरोबर. युद्धातली विशेष बाब म्हणजे ही अधोरेखित करायला पाहिजे. हे युद्ध सुरू झालं, तेव्हा हां. अमेरिकेच्या विमान कंपन्यांना इस्रायलला जाणारी विमानं बंद केली. अगदी एअर हां. इंडियानेही इस्रायलला जाणारी विमानं बंद केली. पण हो. एमिरेट्स आणि बरोबर. एतिहाद ज्या देशांशी बरोबर. इस्रायलशी संबंध नव्हते, त्यांची विमानं आजही इस्रायलला लँडिंग करतायत आणि पण युद्धानंतर हे जे सगळं युद्धाआधीचं जग होतं, ते मागील पानावरून पुढील पानावर सुरू होईल का? का त्याच्यात हं. पुन्हा काहीतरी खंड पडून भारताला दुसऱ्या प्रकारे त्याच्यामध्ये म्हणजे तीच कॉरिडॉर फक्त 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये द्विपक्षीय स्तरावर अशी विकसित करावी लागेल, काय तुम्हाला वाटतं? माझ्या मते जगाचं ध्रुवीकरण याच्यापूर्वी धर्माच्या आधारे होत असे. नंतर मग इकॉनॉमिक आधाराने ध्रुवीकरण, गरीब राष्ट्र. आता स्किलच्या आधाराने ध्रुवीकरण होऊ लागतंय की काय अशी चाहूल जाणवतीये, की ज्या राष्ट्रांकडे किंवा ज्या लोकांकडे उत्तम स्किल्ड लोकं आहेत, ते म्हणतात की आपण आपला एक संघ निर्माण करू
आणि आपल्या स्किल लोकांना चांगली कामं मिळतील, त्यांच्याकडनं चांगले प्रॉडक्ट जनरेट होतील, त्यांच्याकडनं चांगली टेक्नॉलॉजी वापरून डिफेन्स सुद्धा आपला चांगला करून घेऊ आणि अनस्किल्ड लोक आपल्यावरती हल्ला म्हणजे जे बार्बेरियन म्हणतात ना, बार्बेरियन्स ॲट द गेट. आता तर ऍक्च्युली असं वर्णन झालं होतं इस्रायलचं की बार्बेरियन्स आर इनसाइड द गेट, नॉट ॲट द गेट. भारताबद्दलही थोडंफार ते खरं आहे. तर अशी एक मांडणी आता होऊ घातलेली आहे की स्किल लोकांनी एकत्र यायचं आणि अनस्किल्ड लोकांनी येऊन आपल्या देशामध्ये जे उत्पाद केले ते उत्पाद थांबवण्याचा प्रयत्न करायचा आटोकाट. युरोपचा आता आपण मगाशी आनंद सांगत होता की युरोपमधनं लोक निघतायत, पण युरोप आत्ताचा युरोप हा पूर्वीचा युरोप राहिलेला नाहीये. तो युरोपच्या मूर्खासारख्या इमिग्रेशन पॉलिसीजमुळे त्यांनी जी माणसं आत घेतली आहेत, सिरियातनं घेतली, लिबियातनं घेतली, दक्षिणेतनं आफ्रिकेतनं घेतली, एक जात सगळी मुसलमान माणसं आहेत. त्यांनी येऊन युरोपची इतकी घाण केलेली आहे की तिथे राहून युरोपची आर्थिक अवस्था दुरवस्थाच झालेली आहे आणि सामाजिक दुरवस्थाही झालेली आहे. कोण अशा ठिकाणी राहायला मागेल? पण याचा परिणाम असा होईल की युरोपाची चांगली माणसं निघून जातील आणि त्यांची जागा भरायला इथे तर काय पोरं उत्पन्न होतातच आहेत. काही दिवसांनी युरोपचा सिरिया आणि सोमालिया झाला तर नवल वाटायला नको. काही देशांचा तर होऊच घातलेला आहे. पण आता हा विषय निघाला म्हणून सांगतो की याची प्रतिक्रिया पण आता जाणवायला लागली आहे. हॉलंडमध्ये तो गिर्ट वाइल्डर्स तो निवडून आलाय, ही निश्चितपणे प्रतिक्रिया आहे की तिथल्या सुजाण लोकांनाही कळतंय की आपण आपल्या पायावर काय धोंडा मारून घेतलाय. आणि ही एक चांगली चाहूल आहे, कारण याचा अर्थ थोडासा असा आहे की मी जे म्हणतोय स्किल्ड आणि अनस्किल्डची जी मांडणी आहे ती कदाचित मान्य व्हायला लागली असं वाटतं तरी आहे. तसं जर झालं तर युद्धानंतरचं जग कदाचित अनेक वेगळ्या पद्धतीने असेल आणि भारतातही होणार आहे. भारतामध्ये आजच हे व्हायला लागलंय की शिकलेली लोक ज्यांना काही हातात कसब आहे, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात, त्यांना चांगले पैसे मिळतात. मग ज्यांना मिळत नाही ते कमीत कमी आम्हाला आरक्षण तरी द्या हे म्हणून ओरडत रस्त्यावरती जमावते जात आहेत. ते या अनस्किल्ड लोकांचे जमाव आहेत. त्यांना दुसरं काहीच येत नाही, ओरडता येतं आणि राजकारणी मंडळी त्यांना अर्थात हाताशी धरतातच. पण हे कुठेतरी थांबेल, कारण नोकऱ्याच नाहीयेत तर आरक्षणाला अर्थ काय, असा हळूहळू लोकांच्या डोक्यात कदाचित प्रकाश पडेलही, सांगता येत नाही. पण आजच्या घडीला युद्धानंतरचं जग हे पहिलेचं जग असणार नाही हे अगदी नक्की आहे आणि युरोपमधल्या विशेष करून छोट्या देशांमध्ये काहीतरी वेगळं घडेल अशी एक मला शंका वाटते. स्वातीताई, तुम्ही आता म्हणालात तो खूप एक इंटरेस्टिंग मुद्दा मला वाटला की जर ज्यू लोक मोठ्या संख्येने युरोपातनं किंवा अमेरिकेतनं बाहेर पडले तर कदाचित त्यांची जागा भारतीय लोक घेऊ शकतील. पण जो धडा आज अमेरिकेतल्या आणि युरोपीय ज्यूंना जो धडा मिळालेला आहे किंवा मिळतोय तोच धडा उद्या भारतीयांना मिळणार नाही. कशावरून? कारण ज्या प्रकारचे बरोबर. हे जे सगळं वोक चळवळी अमेरिकेत आणि युरोपात चालू आहेत हो. आणि त्याच्यामध्ये जे इस्लामिस्ट आणि हे लोक आहेत आणि खास करून असं म्हटलं जातं की इंडियन्स आर न्यू ज्यूज, आय मीन ऑर हिंदूज आर न्यू हो, ज्यूज, की खरंय. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सगळ्यात जास्त शिकलेले, सगळ्यात जास्त श्रीमंत, सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आणि या सगळ्यात असलेले आणि त्यामुळे या पुरोगामी या सगळ्या वोक लोकांनी तिथे पण काहीतरी जातीच्या आधारावर काहीतरी एक विभागणी तयार करायची किंवा कास्टिझम इज ऑल्सो रेसिझम अशा प्रकारची मांडणी करायची आणि एक त्यांच्यामध्ये एक फूट पाडायची भारतीय लोकांना. हा जो प्रयत्न चालू आहे तर भारतीय लोकांना खास करून अमेरिकेतल्या आणि अन्य भागातल्या या युद्धाचा काही धडा आहे का का त्यांना या सगळ्यापासून ते अजूनही पुढची काही वर्ष दूर राहणार आहेत? कटू अनुभव जरूर येत आहेत. आता सुद्धा अमेरिकेत तुम्ही जो उल्लेख केलात, एक अत्यंत प्रथितयश IT कंपनी आणि तिथे अशा पद्धतीचे आरोप झाले जातीयवादावरचे आणि काही जणांचं मी म्हणेन परसिक्युशनच झालं एक प्रकारे. अर्थात ही मंडळी कोर्टात गेलेत आणि कोर्टातून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु ते जेव्हा घडेल तेव्हा घडेल अशा पद्धतीचा कायदा सुद्धा असावा असा प्रयत्न कॅलिफोर्नियामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. आता हे जे वातावरण आहे त्या वातावरणामधून काही जण धडा घेतील अशी एक कल्पना आहे. परंतु शेवटी जे आर्थिक स्थैर्य आहे या समाजाकडे ते बघता अगदी जेव्हा मी म्हणेन की अगदी निकराची वेळ येईल तेव्हा कदाचित ते तसा निर्णय घेतील. पण एक गोष्ट नक्की आहे की आजपर्यंत जेवढा एक मोठा पगार मिळतो म्हणून तिथे गेलेली जी जनता आहे त्यांना पुढच्या 2 वर्षामध्ये अनेक धक्के बसणार आहेत असं म्हटलं जातं, की काही जे अमेरिकेतले अत्यंत चांगले सेक्टर्स मानले जायचे, IT असेल, बँकिंग असेल, फायनान्शियल प्लॅनिंगचे असतील, ह्या सगळ्या क्षेत्रांना जो एक सेटबॅक बसणार आहे आणि त्याच्यामधून त्यांच्या पगाराची कपात होण्याची शक्यता आहे. कदाचित नोकर कपात सुद्धा होईल.
हे सगळे धक्के जेव्हा बसतील तेव्हा मग ही जी तफावत आहे पगारामधली ती जसजशी कमी होत जाईल तसतशी ही माणसं आणि तिथली विपरीत सामाजिक परिस्थिती ह्या दोन्हीचा परिणाम होऊन ते कदाचित परत येतील. मी जो मुद्दा म्हटला ते इस्रायली लोक किंवा ज्यू जसे इस्रायलमध्ये जातील तसे ते भारतात येतील असा हा मी एक प्रयत्न केला. आणि बरोबर. त्याचं कारण असं आहे की इस्रायल या देशामध्ये त्या सर्वांना सामावून घेता येईल इतक्या कदाचित जागा संधी नाहीये. नसतील. परंतु हम्म. जशा संधी भारतामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता दाट दिसते कारण खूप मोठ्या प्रमाणावर एफडीआय आपल्याकडे येते तेव्हा ते बरोबर. बॅलन्स आउट होईल असा एक कयास आहे. दोघांना एक शेवटची कमेंट विचारतो आणि मग आपण वेळ संपत आलाय. तर हम्म. भारताची भूमिका या युद्धाच्या काळात कशा प्रकारे होती अगदी त्याच्याबद्दल मला असं वाटतं अगदी असादुद्दीन ओवैसी आणि हे लोक पण त्याच्याबद्दल बोलत होते. पण भारताची जी भूमिका आहे की इस्रायल बाबतची भूमिका, पॅलेस्टाईन बद्दलची भूमिका, दहशतवादाबद्दलची भूमिका, या भूमिकेकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? दोघं जण थोडक्यात नेनेजी बोलतायत पहिल्यांदा. हा. हा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी पहिल्यांदा जे स्टेटमेंट केलं की आम्ही दहशतवादाच्या विरुद्ध आहोत आणि त्यांनी हमासचं नाव घेऊन हे स्टेटमेंट केलं. इतका सुंदर डिप्लोमॅटिक स्टेटमेंट ते होतं. कारण नंतर ते असं म्हणायला पुन्हा मोकळे होते की आमचा लढा हा फिलिस्तिनी वंशाविरुद्ध नाही. आणि हे फार योग्य स्टेटमेंट त्यावेळेला होतं. जरी सगळ्यांना माहितीये की सगळ्या फिलिस्तिनींचं समर्थन हमासला आहे, हे कितीही नाही म्हणत, मला काही असं वाटत नाही की कुठल्याही फिलिस्तिनीला हमासनी केलं हे चूक केलं असं वाटतंय. ऍटलिस्ट तसे कोणी पुढे आलेले नाहीयेत. पुढे आले त्यांना हमासनी तिथेच वेळीच रोखलेलं आहे. तेव्हा नरेंद्र मोदींनी जी भूमिका घेतली की आम्ही हमासच्या विरुद्ध आहोत कारण हमास दहशतवादी आहे. फिलिस्तिनी लोकांना आणि त्या भूमिकेला साजेसं त्यांनी तिथे मेडिकलची मदतही पाठवली. आणि हे सांगून पाठवली की ही फिलिस्तिनी लोकांना जो त्रास होतोय म्हणजे सिव्हिलियन लोकांना त्यांच्याकरता ही मेडिसिनची मदत आहे. मी जेव्हा इस्रायलला गेलो होतो तेव्हा मला इथून आठवतं नरेंद्र मोदींची स्पेशालिटी सांगतो की इस्रायलमध्ये तर मोदींबद्दल खूपच प्रेमभाव आहे म्हणजे जूनमध्ये. पण जॉर्डनची लोक आणि फिलिस्तिनी लोक सुद्धा काय मोदींसारखा लीडर झाला नाही, काय मस्त मनुष्य आहे असं मला सांगत होते. आणि मी चकित झालो. मी म्हटलं मोदींनी काय असं ग्रेट केलं. वा, त्यांनी त्यावेळेला जेरुसलेमला जेव्हा राजधानी करायची म्हटलं तर कसं चमकवून सांगितलं. त्यावेळेला मोदींनी सांगितलं होतं असं काही तुम्ही करू नका, जेरुसलेम राजधानी करू नका वगैरे. तर ती दोन्ही लोकांना खुश करण्याचं अप्रतिम कसब तेव्हा मोदींनी दाखवलं होतं. सगळा वेळ हे चालेलच असं नाही, परंतु आत्ताच्या क्षणाला भारताची भूमिका अगदी योग्य आहे. आणि भारत आणि इस्रायल यांचं डिफेन्स कॉपरेशन तर सर्वांनाच माहिती होते, काही लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळे भारत हा कायमच इस्रायलची बाजू घेत राहणार. डिफेन्स आणि मुसलमानांचा विरोध या दोन्ही गोष्टींकरता. कारण भारताला पुढे हेच धोके संबोधतात. आपण कोणी या विषयाचा उल्लेख केला नाही. एका पॅलेस्टाईनी नेत्यांनी घोषणाच केली होती, आज आम्ही यहुद्यांच्या विरुद्ध आहोत, उद्या आम्ही ख्रिश्चनांच्या विरुद्ध जाणार आणि त्याच्यानंतर आम्ही हिंदूंच्या विरुद्ध जाणार. त्यामुळे हमासचं पुढचं काय होणार आहे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपली मीडिया त्याच्याकडे दुर्लक्ष करते, त्याला आपल्याला म्हणजे शामरुगी वृत्ती येते की काही झालंच नाही असं दाखवायचं. पण हमासने त्यांचा उद्देश कुठेही लपवलेले नाहीयेत. अहो, हमासचं नावच पुणे हरकतुल मुकावामा अल इस्लामिया असं आहे, अल फिलिस्तीन नाहीये. ते इस्लामी प्रतिरोधाचीच चळवळ आहे. त्यांना ती वैश्व इस्लाम, त्याला आता काय नाव द्यायचं मला वाटतं, पॅन इस्लामिक चळवळ करायची आहे. तर याचा विरोध आपल्याला करायलाच लागणार आहे. जितक्या लवकर आपल्या इथले विरोधी पक्ष आणि राज्यकर्ते पक्ष ही गोष्ट समजतील तितका लवकर आपल्याला सुनेल असं मला वाटतं. आणि या युद्धाने आपल्याला ती एक चांगली संधी दिली असं मी म्हणेन. या नोटवर मला स्वाती आहे तुम्ही सॉरी तुमचं कमेंट राहील. थोडक्यात म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अस्मितांचा जो प्रश्न असतो तो राजकारणी लोक खतपाणी घालून वाढवत असतात आणि पॅलेस्टाईनच्या लोकांची अस्मिता हा जो ही दुखरी नस आहे आणि ही दुखरी नस जी आहे ती संपूर्ण अरबस्तानच्या जनतेच्या रक्तामधून वाहत असते. म्हणजे त्याच्याशी जोडलेली गेलेली आहे. त्यामुळे पॅलेस्टिनी जनतेचा जो काही प्रश्न आहे आणि त्यांना एक स्वतंत्र राष्ट्र हवं आहे ह्यासाठी तिथली अरबी जनता जी आहे ती अत्यंत संवेदनशील आहे. तेव्हा आपण ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती एक राजकारण करू बघतो आहोत आणि मध्य पूर्वेमध्ये आपल्या प्रतिमेचा एक विकास कसा व्हावा याचा विचार करतो त्यावेळेला तिथली जी सर्वसामान्य जनता आहे तिच्या ऍस्पिरेशन्स आणि तिच्या दुखऱ्या नशीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. आणि यासाठी भारताने
2 राष्ट्रांचं सोल्युशन, 2 नेशन सोल्युशन ज्याला म्हणतो, त्याला आपण कायम पाठिंबा दिला आणि मोदींनी ते सुरू ठेवलं. परंतु त्याच वेळेला त्यांनी ठामपणे सांगितलं, की हे सगळं साध्य करण्यासाठी दहशतवाद हा मार्ग नाही आणि ते साधन म्हणून वापरलं जाऊ नये. दहशतवादाचा जो कोणी बळी असेल त्याच्या सोबत आमची सहानुभूती आहे आणि त्यांना आमचं सहकार्य मिळेल. तेव्हा ही जी भूमिका आहे ती भारताचं एकंदरीतच भविष्यामधलं मध्य पूर्वेमधलं जे स्थान आहे ते अतिशय भक्कम करण्यासाठी म्हणून ही भूमिका घेतली गेली असं मला वाटतं. धन्यवाद नेने तुमचं सर आणि काय म्हणणं आहे स्वातीताई. पण मला असं वाटतं भारताचं परराष्ट्र धोरण हे आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष, ज्याला एक देशाचे एलिट म्हणतात, त्यांच्याकडनं ते एक प्रकारे चालवण्यात येत होतं. जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या मंडळींनी हे प्रश्न विचारले की ते परदेशी विद्यापीठात शिकलेले नाहीयेत, ते इंग्रजी एकदम सफाईदार बोलू शकत नाही, तर त्यांना यातलं काय कळणार. म्हणजे पण मला असं वाटतं की फक्त इस्रायल आणि पॅलेस्टाईनच नाही तर जगातल्या अनेक कानाकोपऱ्यात अनेक देशांच्या बाबत भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या परराष्ट्र धोरणात गेल्या 9 वर्षात जी स्पष्टता आलेली आहे आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बाबतीत जसा 3-4 मुद्दे त्यातले काही आपण सांगितलेच की 2 स्टेट सोल्युशन म्हणजे 2 राष्ट्रात विभागणी, ती भारताची पारंपरिक भूमिका आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण हमास हा काही पॅलेस्टिनियन जनतेचा प्रतिनिधी नाहीये आणि त्यामुळे भारताने जे काही डीलिंग केलंय ते पॅलेस्टिनियन अथॉरिटीशी, जी तिथली राज्यकर्ते आहे त्यांच्याशी केलेलं आहे. तिसरा मुद्दा, दहशतवादाच्या मुद्द्यावर कुठल्याही प्रकारचं त्याचं दहशतवादाचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याबद्दल भारताने स्पष्ट भूमिका केलेली आहे. आणि हमासचं जे एक निरपराध लोकांना बंदी बनवणं आणि ते त्यांच्या बदल्यात माणसं सोडवणं हे जे कृत्य आहे त्याचाही भारताने निषेध केलेला आहे, त्यालाही भारताने विरोध केलेला आहे. आणि त्यामुळे ही जी क्लॅरिटी आहे त्याच्यामध्ये, ती क्लॅरिटी महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये जे काय म्हणतात ज्याला नुआन्स्ड फॉरेन पॉलिसी म्हणतात की असे बारकावे त्यातले ओळखून, आणि हे करताना मला असं वाटतं की ही गोष्ट फक्त परराष्ट्र मंत्रालयापुरती मर्यादित नाही राहिलेली आहे. त्याच्यातनं एक भारतीय जनमानसात हे विषयाचं बारकावे समजून देणं आणि त्याच्याबद्दल एक भूमिका तयार करणं हे या युद्धामध्ये साध्य झालेलं दिसतं. आणि त्यामुळे भारताची भूमिका ही युरोप किंवा अमेरिकेच्या भूमिकेपेक्षा वेगळी. म्हणजे हे असं नाहीये की हे सगळे भाजपाचे मतदार आहेत म्हणून, किंवा त्यांना काहीतरी इस्रायल जे अग्रलेखामध्ये लिहिलेलं असतं की इस्रायल जो विध्वंस करतो तो आवडतो म्हणून हे लोक असं हे करतात, हे चुकीचं आहे. भारत हे जगातलं एक मध्यवर्ती राष्ट्र, एक बलशाली राष्ट्र म्हणून जगाकडे कसं बघावं त्या भूमिकेचं हे एक प्रतिबिंब आहे. आणि मला असं वाटतं हे प्रतिबिंब तुम्हाला अन्य देशांच्या बाबत भारताचे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यातही हे स्पष्टपणे दिसतं. आणि ती भारताच्या दृष्टीने, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने ही या युद्धाची जमेची बाजू आहे. एक अगदी छोटी गोष्ट सांगायची, नरेंद्र मोदींचं मोठेपणा अधोरेखित करणारी घटना, G20च्या जे सप्टेंबरमध्ये परिषद झाली त्याच्यात नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं, पुटिनचा रेफरन्स देऊन, की युद्ध हे सोल्युशन होणार नाही, युद्धाने हे प्रश्न सुटणार नाहीत, तुम्हाला बसून बोलूनच करायला लागतील. आता परवा जी व्हर्च्युअल G20 परिषद झाली त्याच्यात पुटिननी नेमकी ही भूमिका घेतली आहे. पुतिनही म्हणलं की युद्ध आता नको, युद्ध थांबायला पाहिजे. म्हणजे 2 महिन्यांनी का होईना त्यांना मोदींनी सांगितलेलं पटलंय, हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. हे जरा निसटलंय आपल्या मीडियाच्या हातात, म्हणून म्हटलं सांगूया. धन्यवाद नेने सर आणि धन्यवाद स्वातीताई. धन्यवाद. आणि हा म्हणजे युद्धाचा आता जवळजवळ 50 दिवस आजच, म्हणजे 7 तारीख आणि 27 तारीख धरली तर 50 दिवस 51 दिवस आज होत आहेत या युद्धाला. आणि या युद्धात आता जी युद्धबंदी काही दिवसांसाठी आहे, त्याच्यानंतर कदाचित इस्रायलचं हे सुरू राहील, कारवाया सुरू राहतील, पण त्याच्यातला जो भीषण भाग आहे तो आता संपून आता आपण दुसऱ्या पुढच्या टप्प्याकडे पार जातोय. आणि हे पुढच्या टप्प्यात आपण जेव्हा प्रवेश करू तेव्हा जग अधिक सुरक्षित असेल आणि हा जो सगळा दहशतवादाचा धोका आहे किंवा दहशतवादाचा लंगडं समर्थन करण्याची जी वृत्ती आहे त्याच्याबद्दल अधिक आपण जागरूक, एवढी अपेक्षा फक्त आता मी व्यक्त करतो. आणि आता ही चर्चेला इथेच विराम देतो. आपण दोघेही सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.